आलं वाटतं आता. आलं ना. लाईव्ह स्ट्रीम इज नॉट अवेलेबल राईट नाव म्हणजे ते. झालं. हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विकास वंदन स्पर्धा केंद्र या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर दररोज तुमच्या समोर प्रश्नपत्रिका आपण घेऊन येत असतो. त्या म्हणजे पोलीस भरतीच्या जवळपास आपण 4 ते 5 प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवल्या आहेत. त्याचे आपण सोडवणूक करून घेतली आहेत. त्याचं आपण सविस्तर विश्लेषण घेतलं आहे. आज मी काही असे प्रश्न जे वर्णमाला घटक आहेत त्या वर्णमाला घटकावर मी या ठिकाणी 10 प्रश्न तयार केलेले आहेत. ते 10 प्रश्न असे आहेत ते पोलीस भरती असो, तुमची PSI भरती असो, तुमची MPSC असो किंवा शिक्षक भरती असो, आरोग्य सेवक भरती असो, कोणत्याही भरतीला त्या प्रश्नांचं तुम्हाला त्या ठिकाणी या प्रश्न आलेले दिसतील. फक्त या ठिकाणी विषय असा आहे की या ठिकाणी जे प्रश्न आहेत 10 ते प्रश्न दिसायला तुम्हाला अवघड वाटतील की पर्यायामध्ये पर्याय मी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. परंतु मात्र मराठी विषय शिकत असताना आपण वर्णमाला जेव्हा शिकतो तेव्हा त्या वर्णमालेमध्ये आपण ए पासून ते झेड पर्यंत शिकत असतो. म्हणजे सविस्तर माहिती आपण शिकत असतो. फक्त फरक काय असतो तर MPSC लेवलला पर्यायामध्ये पर्याय विचारले जातात आणि पोलीस भरतीला एका वाक्याचं स्टेटमेंट दिलेलं असतं. तर जास्त वेळ न घालता आपण बघूयात वर्णमाला या घटकावर आधारित प्रश्न. बघा आता या ठिकाणी काय प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघा काय दिसतो तुम्हाला या ठिकाणी. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. तुम्हाला तर असेच प्रश्न असणार 10 चे 10 प्रश्न. योग्य पर्याय ओळखा किंवा अयोग्य पर्याय ओळखा, दोन्हीपैकी एकच असणार आहे. परंतु खालचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मात्र वेगवेगळे असणार आहेत. मग आता बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय दिसतोय बघा. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. नंबर अ दिसतोय बघा. अ इ उ हे सर्व ऱ्हस्व स्वर आहेत. आता जर बघायला गेलो आपण तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं बघा. आपल्याला अ बघा, ई बघा आणि उ बघा. हा जो उ आहे हा मात्र आपल्याला या ठिकाणी ऱ्हस्व स्वर दिसत नाही. अ हा ऱ्हस्व आहे, ऱ्हस्व ई दिलेला आहे, परंतु या ठिकाणी ऱ्हस्व उ न देता दीर्घ उ दिला आहे. त्यामुळे सर्व ऱ्हस्व स्वर आहेत असं म्हणता येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी अ हे विधान आपलं चूक झालेलं आहे. त्यानंतर बघा ए ऐ ओ औ संयुक्त स्वर आहेत. आहेत ना संयुक्त स्वर. दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले जे स्वर असतात ते कोणते स्वर असतात. संयुक्त स्वर असतात. मग या ठिकाणी हे ए ऐ ओ औ संयुक्त स्वर आहेत. म्हणून या ठिकाणी हे ब मात्र आपलं या ठिकाणी योग्य येईल. मग आता खाली काय सांगितलं बघा. पुन्हा एक नंबर मी काय दिलं बघा. विधान अ बरोबर ब चूक. आता अ बरोबर म्हणलं आणि ब चूक म्हणलं बरोबर आहे, पण अ चूक दिसतंय आणि ब बरोबर दिसतंय. म्हणजे या ठिकाणी हे जे विधान आहे एक नंबरचं हे विधान आपल्या या ठिकाणी काय होईल, चूक होईल. त्यानंतर बघा विधान ब बरोबर अ चूक. आता मात्र विधान ब बरोबर आहे ना आपलं आणि अ काय आहे आपलं चूक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर 2 नंबर येईलच. खाली बघू दोन्ही विधान चूक. दोन्ही विधान कुठं चूक आहे. एक बरोबर दिसतंय एक चूक दिसतंय आणि दोन्ही विधान बरोबर ते पण होणार नाही. काही एक चूक दिसतंय एक बरोबर दिसतंय. म्हणजे या ठिकाणी दोन्ही विधान चूक किंवा दोन्ही विधान बरोबर हे येणार नाही. आपल्याला दिसतंय ब बरोबर अचूक आहे. म्हणून हे तुम्हाला पर्याय 2 या ठिकाणी आपलं उत्तर सापडतं. म्हणजेच हे आपल्या या ठिकाणी काय होईल उत्तर होईल. त्यानंतर बघा पुढे बघूयात आपण. आता पुढचा प्रश्न काय आहे. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. प्रश्न तेच, फक्त या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये वापरलेले विधान मात्र वेगवेगळे आहेत. आता बघा अ नंबरचं विधान काय सांगताय. आताच्या वर्णमालेत 14 स्वर आहेत. मान्य आहे आपल्याला. आताच्या वर्णमालेमध्ये 14 स्वर आहेत. 2009च्या वर्णमालेनुसार आपल्याला आता 14 स्वर सांगितले आहे. ए आणि अ या 2 स्वर नव्याने आपल्याला दाखवले गेले आहे वर्णमालेमध्ये. हे हक्काने दाखवले गेलेले आहे आता. ठीक आहे. तर 14 स्वर आहेत. ए आणि अ हे 2 स्वर मोरो केशव दामले यांनी दाखवले आहेत. आता मोरो केशव दामले यांनी काय म्हणते ते आपल्याला दाखवलेले आहेत.
तर मोर केशव दामले दाखवलेले नाहीयेत. मोर केशव दामले नाहीत. कोण आहे? अरविंद मंगळूरकर यांनी दाखवलेले आहे. हे मात्र या ठिकाणी चूक होईल, म्हणून ब नंबरचं विधान या ठिकाणी चूक होईल. रू या स्वराने युक्त दाखवलेले अक्षर हे जोडाक्षर असते. आता रू हा स्वर असतो बघा. समजा या ठिकाणी मी जर लिहिलं क आणि या क मध्ये जर मी मिसळलं रू, हे आपलं बनन या ठिकाणी क्रू. आणि मग हे जे क्रू आहे, हे क्रू आपलं जोडाक्षर आहे का? तर नाही. या ठिकाणी कृपा असं म्हणलं आणि आपलं म्हणलं कृपा मधला क्रू हा जोडाक्षर आहे, तर नाही, हे सरासर चूक आहे. कारण की रूने युक्त असलेले जे अक्षर असतात ते तुमचे काय असतात? पूर्णाक्षर असतात. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं? हे जोडाक्षर असते, तो जोडाक्षर नसते. जे नसते पाहिजे होतं, इथं असते आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी एक विधान आपलं चूक झालं. त्यानंतर बघा ड नंबरला काय सांगितलंय? दीर्घ स्वरांची मात्रा ही 2 असते. दीर्घ स्वरांची मात्रा ही 2 असते, बरोबर नाही ना? ऱ्हस्व स्वरांची मात्रा किती असते? 1. तर दीर्घ स्वरांची मात्रा, संयुक्त स्वरांची मात्रा किती असते? 2. म्हणून या ठिकाणी ड नंबर सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच आपलं अ आणि ड योग्य असं या ठिकाणी आपला पर्याय पाहिजे आपला. मग आपल्याला दिसतंय बघा, कुठं दिसतंय का या ठिकाणी? अ आणि ड हा नंबर 3 मध्ये बघा, अ आणि ड योग्य, हे आपलं या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतर बघा पुढे बघूयात पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे काय? तेच खालील पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा. फक्त आपण पर्यायामध्ये पर्याय बघतो आहोत. पोलीस भरतीला याच्यातलेच प्रश्न असतात. फक्त तुम्हाला एकच या ठिकाणचं विधान प्रश्न म्हणून दिलेला असतो आणि त्याचे 4 पर्याय दिले असतात. या ठिकाणी मात्र विधानांमध्ये विधानं दाखवलेले असतात आणि त्यात मग आपल्याला चूक कोणते बरोबर कोणते ओळखायचं असतं. मग बघा आता या ठिकाणी वर्णमालेतील काय म्हणते? वर्णमालेतील सर्व वर्ण एकाच प्रकारात असतात. असतात का एकाच प्रकारात? वर्णमाले 52 वर्ण आहे. त्या 52 वर्णांची वर्गवारी केली आहे. काहींना आपण स्वर म्हणलं, काहींना आपण स्वरादी म्हणलं, काहींना आपण व्यंजने म्हणलं, काहींना आपण काय म्हणलं? या ठिकाणी विशेष संयुक्त व्यंजन असं म्हटलं. आणि मग आपण अशा 52 वर्णांना पुन्हा स्पर्श व्यंजन तयार केले. म्हणून वर्णमालेतील सर्व वर्ण एकाच प्रकारात असतात, हे विधान या ठिकाणी चूक होईल. काय होईल? या ठिकाणी चूक होईल. नंतर बघा उ हा वर्ण ई या वर्णाच्या अगोदर वर्णमालेत येतो. आता आपल्या वर्णमाला म्हणत असताना लहानपणापासून आपण म्हणतो, आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ, आपल्या शिक्षकांच्या पाठोपाठ आपण म्हणायचो अ आ इ ई उ ऊ ऋ लु ए ऐ ओ औ अम आहा. मग आता आपल्या वर्णमालेमध्ये उ हा स्वर ईच्या नंतर दिसतो, पण या ठिकाणी बघा उ हा वर्ण ई या वर्णाच्या अगोदर दिसतो असं म्हणतायत. म्हणजे उ आधी येतो आणि मग ई येतो, असं आहे का? नाही. तर अ आच्या नंतर ई येतो आणि मग काय येत असतो? पुढे उ येत असतो. म्हणून हे विधान पण या ठिकाणी काय झालं? चूक झालं. त्यानंतर बघा स्वर ही स्वतंत्र उच्चाराची नसतात. स्वर ही स्वतंत्र उच्चाराची नसतात. अरे स्वर ही स्वतंत्र उच्चाराचीच असतात. आणि हेच स्वर कशामध्ये मिसळले जातात? तर व्यंजनामध्ये मिसळले जात असतात. म्हणून स्वर हे स्वतंत्र उच्चार असलेले वर्ण आहेत आणि या ठिकाणी सांगतायत की नाही, नसतात. म्हणून या ठिकाणी हे चूक होईल. त्यानंतर बघा ड नंबरला काय सांगितलं? या ठिकाणी संयुक्त स्वर एकूण 5 आहेत. संयुक्त स्वर एकूण किती आहेत? तर संयुक्त स्वर एकूण 5 आहेत. संयुक्त स्वर एकूण 5 आहेत का? नाही, 4 आहेत. ए ऐ ओ औ हे 4 आपले काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. म्हणून या ठिकाणी हेही विधान चूक होईल. म्हणजेच आपले दिसत आहेत आपल्याला 4ही चूक आहेत. म्हणजेच आपल्याला अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. अयोग्य पर्याय काय होईल? या ठिकाणी सर्व विधान अयोग्य. म्हणजे आपण जे बघितले सगळे अयोग्यच आहे, म्हणून याचं उत्तर येईल सर्व विधान अयोग्य. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघा, काय आहे पुढचा प्रश्न? आता मात्र खालील विधानांचा विचार करता योग्य विधाने ओळखा. आपल्याला योग्य ओळखायचे आहेत. स्वरादी एकूण 2 आहेत, बरोबर आहेत ना? स्वरादी किती आहेत? तुमचे एकूण 2 आहेत. कोणकोणते आहेत? अम आणि या ठिकाणी कोणते तुमचे आहा आहेत. हे विधान आपले योग्य आहे. स्वरादींनाच परसवर्ण असे म्हणतात. स्वरादींनाच परसवर्ण असे म्हणत नाही. तर या ठिकाणी जे आपले अनुनासिक असतात त्या अनुनासिकांना काय म्हणतात? परसवर्ण असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ब नंबरचं विधान आपलं चूक झालं. त्यानंतर बघा क नंबरला काय सांगितलं? स्वरादी हे महादेव सबनीस यांनी दाखवलेलं आहे. स्वरादी हे महादेव सबनीस यांनी दाखवलेले नाही, ते मोरकेशव दामले यांनी दाखवलेले आहे. आणि ते जे महादेव सबनीस आहे यांनी क्ष आणि ज्ञ
हे विशेष संयुक्त व्यंजन या ठिकाणी दाखवलेले आहेत, म्हणून हे या ठिकाणी कट होईल, म्हणजे चूक असणार आहे. स्वरादी हा स्वरांच्या नंतर दाखवला जात असतो. स्वरादी हा स्वरांच्या नंतर दाखवला स्वरादी हा स्वरांच्या नंतर दाखवला जात असतो. मग आता स्वरादी हा स्वरांच्या नंतर दाखवला जात असतो म्हणजे आधी तुमचं अ येणार आणि म वर आपण अनुस्वार दाखवतो. आणि आपली स्वरांची व्याख्या काय, आधी आहे स्वर ज्याच्या असे ते कोण असतात, तर स्वरादी असतात. म्हणून या ठिकाणी स्वरादी हा स्वरांच्या नंतर दाखवला जातो. म्हणजे स्वरादीचे दोन चिन्ह आहेत, अनुस्वार आणि विसर्ग, ते स्वरांच्या नंतर दाखवले जातात. काही स्वर नसन दाखवता येणार नाही. म्हणून या ठिकाणी हे मात्र ड या ठिकाणी बरोबर विधान वापरलेलं आहे. म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर काय आलं पाहिजे, अ आणि ड योग्य आलं पाहिजे. आपले योग्य विचारले तर योग्य काय, मग या ठिकाणी अ आणि ड दिसते का, विधान अ आणि ड योग्य. 4 नंबरचे या ठिकाणी आपलं उत्तर मित्रांनो होईल. त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय ते बघूयात. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय, खालील पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा. खालील पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा. आता मात्र या ठिकाणी आपल्याला अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. अ प्लस उ ऑब्लिक दीर्घ उ बरोबर औ हा संयुक्त स्वर तयार होतो. आता या ठिकाणी बघा अ प्लस उ म्हणलेला आहे. अ प्लस जर उ असन तर आपला ओ तयार होतो. काय तयार होतो, आपला ओ तयार होतो, ओ. आणि औ जर तयार व्हायचा असेल तर या ठिकाणी काय पाहिजे होतं, आपलं आ पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, आ. परंतु या ठिकाणी आ दिलेलं आहे का, नाही. या ठिकाणी तुम्हाला अ दिलेला आहे, अ प्लस उ, तो ओ तयार होतो, औ तयार होत नाही. म्हणून या ठिकाणी अ नंबर झालं आपलं चूक. माहिती सर्व ना, अ प्लस ई किंवा दीर्घ ई बरोबर काय बनतं, ए. आ प्लस ई किंवा दीर्घ ई बरोबर काय बनतं, ऐ. अ प्लस उ किंवा दीर्घ उ काय बनतं, ओ. आणि आ प्लस उ किंवा दीर्घ उ काय बनतं आपलं, तर औ बनत असतं. पण या ठिकाणी तर आ पाहिजे होतं, आ दिलेलं नाही. श आणि ज्ञ हे सजातीय स्वर आहेत. आता श आणि ज्ञ हे सजातीय स्वर आहेत का, नाही. हे विशेष संयुक्त व्यंजन आहेत. तर सजातीय स्वर कोणते असतात, ते दिसायला सारखे असतात, उच्चार सारखा असतो. अ आ झाले सजातीय, त्यानंतर ई ई झाले सजातीय, नंतर उ उ हे झाले आपले सजातीय. म्हणून या ठिकाणी ब नंबर सुद्धा झाला आपला चूक. पुढे बघा आ ई उ या स्वरांना द्विगुणित स्वर असे म्हणतात. मग बघा आता दीर्घ स्वर दाखवले बघा या ठिकाणी. आ दीर्घ स्वर आहे, ई दीर्घ स्वर आहे, उ दीर्घ स्वर आहे. पण द्विगुणित म्हणजे काय, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. काय असतं बघा या ठिकाणी ना, एकच ऱ्हस्व स्वर दोनदा एकत्र येऊन त्यापासून बनणारा जो दीर्घ स्वर असतो त्यालाच काय म्हणतात, द्विगुणित स्वर म्हणतात. म्हणजे एकच स्वर दोनदा एकत्र येतो, एक गुणिले एक म्हणजे एकच येतं बघा, एक गुणिले एक, पण एक गुणाकार दोन किंवा दोन गुणाकार दोन चार, तीन गुणाकार तीन 9 असं वर्ग जो असतो ना आपलं तसं. तर या ठिकाणी या अ प्लस अ बरोबर काय आलं, आ झालं. ई प्लस ई काय आलं, दीर्घ ई. दोन्ही ऱ्हस्व ई बरं का, दोन्ही ऱ्हस्व उ बरोबर काय बनतं, दीर्घ उ. यांनाच काय म्हणतात, द्विगुणित. दोनदा ऱ्हस्व स्वर दाखवला असतो त्यापासून दीर्घ स्वर बनतो, त्या दीर्घ स्वरांनाच काय म्हणतात, द्विगुणित स्वर असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी क आपलं बरोबर आहे. स्वरांचे मुख्य 3 प्रकार भाग केले जातात. स्वरांचे मुख्य 3 प्रकार किंवा 3 भाग केले जातात. आता स्वरांचे मुख्य 3 भागच आहेत, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आहेत. आणि आता बऱ्याच ठिकाणी वर्गीकरणामध्ये विशेष संयुक्त आपल्याला जे आहे तर इंग्रजी स्वर जे म्हणतो आपण ॲ आणि आ, त्याला आदत्त स्वर असंही दाखवलेलं आहे. परंतु आजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे स्वर आहेत त्याचे मुख्य 3 भाग, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे दाखवलं जातं. म्हणून या ठिकाणी आपण सध्या तरी हा जो ड पर्याय आहे हा योग्य या ठिकाणी दाखवू. म्हणजेच आपलं क आणि ड हे योग्य आले पाहिजेत. आणि या ठिकाणी विधान क्रमांक 3 मध्ये दाखवले बघा क आणि ड आपले अयोग्य ओळखायचे. अयोग्य कोणते, मग आपले अयोग्य हे नाही. आता असं होऊ शकतं इथं आपल्याला अयोग्य ओळखायचे आणि आपण ओळखून कोणते ठेवले या ठिकाणी विधान क आणि ड म्हणजेच अयोग्य ओळखायचे. तर मग क आणि ड अयोग्य नाही, क आणि ड काय आपले योग्य आहे. आपल्याला काय ओळखायचे, अयोग्य. आपल्यासाठी अयोग्य कोणते, अ आणि ब. म्हणजे या ठिकाणी विधान काय येईल, 1 नंबरचं विधान अ आणि ब अयोग्य. लक्षामध्ये. तर असं या पद्धतीने चुकू शकतो आपण. म्हणून ते वाचताना सुद्धा प्रश्न लक्षात ठेवायचा, योग्य सांगितलेला आहे का अयोग्य सांगितलेला आहे
हे परीक्षेमध्ये लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळं एखादा मार्क जाऊ शकतो फक्त आणि फक्त प्रश्न नीट न वाचल्यामुळं. आणि एका मार्कामुळं एक एक 2-2 वर्ष घरी बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना विचारा की एका मार्काचं महत्व काय आहे. तर ठीक आहे, तर असोच पुढे बघूयात. क या वर्णाचा विचार करता अयोग्य पर्याय ओळखा. आता आता या ठिकाणी हा जो क आहे, या क चा विचार करता काय करता, या क चा विचार करता आपल्याला आता योग्य विधान ओळखायचं. बघा, वर्णमालेत क हा 18व्या क्रमांकाचा वर्ण आहे. आता वर्णमाला ज्यावेळेस आपण बघतो त्या वर्णमालेमध्ये जर आपण बघितलं तर काय म्हणते आपल्याला, ते वर्णमालेत क हा 8व्या क्रमांकाचा वर्ण आहे. 18व्या. आता मला सांगा, जर आकार विल्यक्रमची मांडणी आपण जेव्हा करतो तेव्हा आपण पहिले 14 स्वर दाखवतो, नंतर 2 स्वरादी दाखवतो, झाली 16, आणि 17व्या नंबरला येतो आपला क हा वर्ण. म्हणजेच क हा वर्ण 17व्या क्रमांकाला पाहिजे, 18व्या क्रमांकाला क हा वर्ण येत नाही. म्हणून या ठिकाणी अ नंबरचे विधान झालं चूक. क हा स्पर्श व्यंजन असून तो मात्र कठोर व्यंजन नाही. काय म्हणते, क हा स्पर्श व्यंजन असून तो मात्र कठोर व्यंजन नाही. आता क हा जो आहे हा स्पर्श व्यंजन आहे ना. स्पर्श व्यंजन आपल्याला माहिती आहे क पासून सुरू होतात आणि शेवट कुठं होतो, म पाशी होतो. 25 स्पर्श व्यंजने आहेत. तर मग या ठिकाणी स्पर्श व्यंजन आहे पण मात्र तो कठोर व्यंजन नाही. आणि क ख, त्यानंतर च छ, त्यानंतर क च ट ठ, त्यानंतर त थ, प फ, हे जे 10 आहेत, हे 10 आपले काय आहेत, कठोर व्यंजने आहेत. या ठिकाणी ते कठोर व्यंजन दिसतंय आपलं सरळ, आणि इथं मात्र सांगितलेलं आहे ते कठोर व्यंजन नाही. काय कठोर व्यंजन नाहीये, क. मग या ठिकाणी कठोर व्यंजन तर ते आहे, मग असल तर ते यस म्हणायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी नाही म्हणून सांगितलं. म्हणजे आपल्यासाठी हा ब पर्याय काय झाला, चूक झाला. त्यानंतर बघा, क हा मध्ये उभा दंड असणारा व्यंजन असून तो महाप्राण आहे. क बघा, क ला मध्ये दंड आहे, बघा क ला आहे मध्ये उभा दंड आहे, पण तो महाप्राण वर्ण आहे, तो महाप्राण वर्ण नाही. महाप्राण वर्ण म्हणजे काय, ज्या व्यंजन वर्णांमध्ये प्रामुख्याने ह ची छटा असते, किंवा इंग्रजीमध्ये लेखन करताना आपण यच घेतो. जसं क लिहिताना आपण काय लिहितो, के ए लिहितो, आणि ख लिहिताना काय लिहितो आपण, के एच ए लिहितो. मग या ठिकाणी ह चा प्रामुख्याने उल्लेख होतो आहे, म्हणजे हे महाप्राण आहे आणि हे काय आपलं अल्पप्राण आहे. पण या ठिकाणी आपलं महाप्राण सांगितलं म्हणून या ठिकाणी क नंबर आपलं चूक होईल. त्यानंतर बघा, क हा व्यंजन आहे ना, व्यंजन कोण मत व्यंजनच तो स्पर्श व्यंजन आहे, कठोर व्यंजन आहे, तो व्यंजनच आहे, पण परवर्ण नाही. पण परवर्ण नाही. आता परवर्ण म्हणजेच व्यंजन असतात. परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेले वर्ण, आणि व्यंजन दुसऱ्यावर अवलंबूनच असतात. मग व्यंजन आणि परवर्ण हे एकाच अर्थाने वापरलेले शब्द आहे, पण या ठिकाणी एक व्यंजन आहे म्हणून सांगितलं, पण परवर्ण नाही म्हणून सांगितलं. नाही तो आहेच आहे, म्हणून या ठिकाणी ड पण चूक झालं. म्हणजे 4ही पर्याय या ठिकाणी चूक आहेत. आणि आपल्याला काय सांगितलं, क या वर्णाचा विचार करता अयोग्य पर्याय ओळखा. मग आपल्यासाठी योग्य नाही, आपल्यासाठी काय सगळे अयोग्य आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्यासाठी हे उत्तर होईल आपलं तिन्ही. आणि मग अयोग्य पर्याय 4ही सुद्धा आहे. मग विधान अ ब क ड अयोग्य, आणि सगळे हे अयोग्य या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. म्हणजे जो उत्तर येईल नंबर 4च. ठीक आहे, आता बघूया पुढचा प्रश्न. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. खालील पर्यायातील योग्य पर्याय, आता योग्य ओळखायचे या ठिकाणी काय ओळखायचं आहे आपल्याला, योग्य ओळखायचं आहे. स्पर्श व्यंजने 26 आहेत. अहो स्पर्श व्यंजन आम्हाला पाठ झाले, आम्ही नेहमी घोकू आमचं पुढचे प्रकरण पाठ होणं हो, पण आम्हाला मात्र एक माहित आहे, आम्ही जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा आम्ही पहिलं प्रकरण काढतो 2-3 दिवस वाचतो, पुन्हा पुस्तकं ठेवून देतो. पुन्हा 8-10 दिवसांनी आम्हाला जाग येते, आम्ही पुन्हा काय करतो, पुस्तक काढतो, पुन्हा आम्ही पहिलंच प्रकरण 2-4 दिवस वाचतो, आणि पुन्हा 10 दिवस चालले जातात, आणि पुन्हा आम्ही पुस्तक ठेवून देतो. परंतु पहिलं प्रकरण सगळ्याला पाठ असतं, पहिल्या प्रकरणामध्येच आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी काय म्हणलेलं आपल्याला, स्पर्श व्यंजने 25 आहेत, 26 नाहीत. म्हणून या ठिकाणी अ नंबर आपलं चूक होईल. 26 नाही ते 25 आहेत. ज हा स्पर्श व्यंजन गटातील ट या गटात येतो. आता ज हा आहे ना, ज हा स्पर्श व्यंजन, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जे 5 गट केले, क च ट त प, या 5 गटांपैकी तो कशामध्ये येतो, ट च्या गटामध्ये येतो. पण ट च्या गटामध्ये काय असतं, ट ठ ड ढ
न हे 5 असतात. मग या दाखवा मला ट च्या गटामध्ये याचा असा लिहिला असं बघा, ट चा गट आणि याच्या असं लिहिलं असेल. मग या ट च्या गटामध्ये तुम्हाला ज कुठे दिसतोय का? ज तुम्हाला कुठे दिसत नाही, म्हणजे हेही आपलं ब चूक झालं. च ज कुठे येतो म्हणजे का बघा, च च्या गटामध्ये च छ ज झ आणि त्र कशामध्ये येतो? हा च च्या गटामध्ये येतो, च च्या गटामध्ये येतो. पण या ट च्या गटामध्ये येत नाही म्हणून ते चूक झालं. ज हा अल्पप्राण वर्ण आहे. ज हा अल्पप्राण वर्ण आहे ना, ज हा अल्पप्राण वर्ण आहे. कारण की या ठिकाणी बघा, हे च आणि छ हे तुमचे कठोर असतात. पहिले दोन काय असतात आपल्या स्पर्श व्यंजनामधले कठोर असतात, आणि नंतरचे दोन काय असतात, सॉरी नंतर दोन काय असतात तर ते मृदू असतात. काय असतात? मृदू वर्ण असतात. मग या ठिकाणी आपल्याला ज हा, आता आपल्याला त्यांनी महाप्राण आहे का अल्पप्राण आहे विचारलेले. मग आपल्याला माहिती आहे या ठिकाणी हा जो ज आहे तर ज ला आपण जे ए असं लिहितो, आणि झ ला लिहितो आपण जे एच ए झ. मग याच्यामध्ये एच येतंय का? नाही, इथं एच मात्र येतंय. मग झ हा झाला महाप्राण आणि ज हा झाला अल्पप्राण. मग त्याने आपल्या बरोबर सांगितलेले हा अल्पप्राण आहे, तर अल्पप्राण तो आहे, म्हणून क आपल्यासाठी योग्य विधान होईल. स्पर्श व्यंजन गटात एकूण 13 कठोर व्यंजन आहेत. आता स्पर्श व्यंजन गटामध्ये एकूण 13 कठोर व्यंजन आहेत. आतापर्यंत प्रश्न आला आपला, त्यात लिहिलं जाऊ आपण क ख च छ ट ठ, त्यानंतर त थ प फ, हे आपले काय आहेत? हे आपले कठोर व्यंजने आहेत. हे 10 आपले काय असतात? कठोर व्यंजने असतात. आणि त्याने काय सांगितलं? स्पर्श व्यंजन गटात एकूण 13 कठोर व्यंजन आहेत. 13 नाही, ते 25 पैकी 10 हे कठोर व्यंजन आहेत, 10 हे मृदू व्यंजन आहेत, 5 हे अनुनासिक आहेत. आणि अनुनासिक हे सुद्धा काय असतात? तर मृदूच असतात. परंतु 15 मृदू होतील आणि या ठिकाणी 10 काय आहेत? कठोर आहेत. म्हणून स्पर्श व्यंजन गटामध्ये 13 कठोर व्यंजन नसतात. संपूर्ण वर्णमालेमध्ये मात्र श श स हे आणखीन 3 असे वर्ण आहेत, त्यांना कठोर म्हणून सांगितलं आहे. तेव्हा मात्र संपूर्ण वर्णमाला म्हणलं असतं तर 13 आले असते, पण स्पर्श व्यंजनामध्ये मात्र त्या 25 पैकी 10च काय तुमचे कठोर व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी ड चूक होईल. आणि मग उत्तर फक्त क योग्य येत आहे. आणि मग आपलं कुठे दिलं बघा, क हा विधान क योग्य, आपलं योग्यच ओळखत आहे, म्हणून 2 नंबरचं आपलं उत्तर या ठिकाणी होईल. त्यानंतर बघा पुढचा बघूयात प्रश्न. पुढचा प्रश्न कुठं आहे? खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. खालील पर्यायातील योग्य पर्याय ओळखा. मग आता स्पर्श व्यंजन गटात एकूण 10 कठोर व्यंजन आहेत, तेच आत्ताच बघितले आपण पाठीमागे. क ख च छ ट ठ, त्यानंतर तुमचं त थ आणि शेवटी आहे प फ. हे 10 काय तुमचे कठोर व्यंजन आहेत, म्हणजे हे आम्हाला या ठिकाणी मान्य आहे. आता आम्ही बघितलं होतं. आणि ब नंबर काय सांगितलं बघा, संपूर्ण वर्णमालेचा विचार करता 13 कठोर व्यंजन आहेत. ते 10 चे यायचे, पण श श स असे 3 जर त्यामध्ये टाकले तर संपूर्ण वर्णमालेमध्ये 13 वर्ण हे कठोर वर्ण म्हणून सांगितलेले आहेत, जे की आपल्या संधी शिकताना कामा येत असतात. मग हेही बरोबर आहे. मग आपल्याला काय सांगितलं आता? विधान अ बरोबर ब चूक. अरे दोन्ही बरोबर आहे म्हणून एक चूकच होईल या ठिकाणी. एक बरोबर सांगतो एक चूक सांगते असं असतं कुठं? नाही. विधान ब बरोबर अ चूक, हे पण जमणार नाही, कारण दोन्ही बरोबर आहे, हे बी या ठिकाणी चूक होईल. विधान अ आणि ब दोन्ही योग्य, आपल्या या ठिकाणी दोन्ही योग्य दिसतात, म्हणजे आपलं उत्तर होईल. आणि 4 नंबर काय सांगितलं? विधान अ आणि ब दोन्ही अयोग्य, अयोग्य नाही योग्य या ठिकाणी आहे, म्हणून हे चूक होईल. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी काय येईल? तर आपलं उत्तर या ठिकाणी 3 नंबर जे आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? खाली दिलेल्या पर्यायातील अयोग्य पर्याय ओळखा. प्रश्न तोच आहे, फक्त या ठिकाणी विधान मात्र मी वेगळे घेतलेले आहे. अर्ध स्वर एकूण 4 आहेत ना? 4च आहेत ना? 4च आहेत, सगळ्यांना माहिती, आम्ही अभ्यास करतो तेवढा. कोणकोणते आहेत? तर या ठिकाणी य र ल आणि व हे आमचे काय आहेत? 4 अर्ध स्वर आहेत, सगळ्याला माहित आहेत. पर्याय नंबर अ बरोबर आहे. ब नंबर काय? अर्ध स्वरांचा वर्णमालेतील स्वरानुसार क्रमांक य र ल व असा आहे. आता इथं मात्र बरेच जण चुकण्याची शक्यता आहे. आता अर्ध स्वरांचा खरोखरचा वर्णमालेतला जो आपल्याला सगळ्याला दिसतो त्याच्यामध्ये य र ल व हाच क्रम आहे. पण इथं काय सांगितलं बघा, अर्ध स्वरांचा वर्णमालेतील स्वरानुसार क्रमांक लावायचा आहे.
म्हणजे वर्णमालेमध्ये स्वर आपले बघा आता येत आपल्याला माहिती य मध्ये कोणता स्वर असतो ई, र मध्ये कोणता असतो रू, ल मध्ये कोणता असतो लू, व मध्ये कोणता असतो उ. पण आता हे जे स्वर आहे, हे जे स्वर आहेत या स्वरांचा वर्णमालेत क्रम कसा येतो तर सगळ्यात पहिले काय येतो ई येतो, नंतर मग उ येतो, नंतर रू येतो, नंतर काय येतो लू येतो. आणि मग यांच्या क्रमाने जर आपण गेलो मग आता ई साठी काय या ठिकाणी य आहे, उ साठी काय आहे व आहे, रू साठी काय आहे र आहे, ल साठी काय आहे लू साठी काय आहे ल आहे. आता असा क्रम आ वर्णमालेतील स्वरांच्या क्रमाने असा क्रम पाहिजे. असा क्रम दिसतोय की यो नाही, म्हणून ब नंबर सुद्धा या ठिकाणी झालं चूक. अ बरोबर आहे पण ब नंबर या ठिकाणी चूक झालं. क नंबर बघा व या अर्ध स्वरांमध्ये उ हा स्वर दाखवला जातो. बरोबर आहे ना. व मध्ये कोणता दाखवला जातो ऊच दाखवला जातो. हे आपलं मात्र या ठिकाणी बरोबर आहे. ड नंबर बघा अर्ध स्वरांना अंतस्थ स्वर म्हटल्या जाते. अर्ध स्वरांना अंतस्थ स्वर म्हटल्या जाते. बरोबर आहे. य र ल व यांचं जे स्थान आहे हे स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या दरम्यान आहे, म्हणून त्यांना अंतस्थ स्वर असं म्हटलं जातं. म्हणून ड हे आपलं बरोबर विधान आहे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी बघा अ क आणि ड योग्य आहे. पण आपलं ओळखायचं काय आहे अयोग्य. अयोग्य कोणतं आहे ब. आणि मग आपल्याला याच्यामध्ये दिसतंय पुढे ब हा विधान फक्त ब अयोग्य हे आपलं या ठिकाणी उत्तर होईल. काही नाही, फक्त आपण पर्याय बघतोय चेक करतोय. पोलीस भरती व्हायला लॉटरी काय अवघड काय करून काहीच अवघड नाही. हेच आहे जे आपण सगळं शिकतो तेच आहे, फक्त या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय दिलेला आहे. यानं काय होतं तर आपली वर्णमाला आणखीन चांगले व्हायला मदत होते. म्हणून अशाच प्रकारचे प्रश्न अभ्यासणे आपल्याला खूप आवश्यक असतं. म्हणून मी अशा प्रकारचे प्रश्न घेतले आणि पुढेही उद्याच्या लेक्चरला असेच प्रश्न घेणार आहे. आणि नंतर मग सोपे सोपे घेऊ आपण. ठीक आहे. 100 प्रश्न आपण या वर्णमालेवर घेऊयात. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न आहे उष्मा वर्णांच्या विषयी विचार करता योग्य पर्याय ओळखा. आता उष्मे जे आहेत तर उष्मे आपल्याला आपल्या वर्णमालेमध्ये आहेत. 3 उष्मे आहेत, सगळ्यांना माहित आहेत. मग त्याने तेच सांगितलंय उष्मे किती आहेत 3 आहेत. तर आहेत ना 3 श श स हे 3 काय आहेत तर हे 3 जे आहेत हे आपले उष्मे आहेत. काय आहेत उष्मे आहेत. ठीक आहे. हे बरोबर आहे बघा आपला हे आपलं बरोबर आहे. श श स ही 3 ती आहेत. म्हणजे हे जे सांगितले की 3 हे बघा हे काय आहेत हे आपले उष्मे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना. तेच आहेत ना. चुकूड आहे. बरोबर आहे. ब क बघा आता क दिलेलं आहे. पुढे काय सांगितलं ब विधानातील क्रमांकानुसारच त्यांचा वर्णमालेतील क्रम आहे. म्हणजे हे ब विधान हे बघा श श स या ज्या क्रमानं हे जे आपलं उष्मे या ठिकाणी दाखवलेले आहे असाच क्रम त्यांचा मराठी वर्णमालेत आहे असं सांगितलेलं आहे. पण असा क्रम नाही. आपल्याला माहित आहे पहिलं येतं श, नंतर येतं श आणि नंतर येतं स. असा यांचा योग्य क्रम आहे. असा योग्य क्रम नाही. म्हणून या ठिकाणी क हे विधान आपल्यासाठी चूक होईल. आणि ड नंबर काय सांगितलं बघा श श स कठोर व्यंजने तसेच महाप्राण व्यंजने आहेत. मग आता श श स आहे 3 असे व्यंजन आहेत. हे उष्मे असे आहेत. हे तुम्हाला माहित आहे की स्पर्श व्यंजनामध्ये 10 कठोर व्यंजन आहे. पण संपूर्ण वर्णमालेमध्ये 13 कठोर व्यंजन आहेत आणि याच्यामध्ये श श स हे येतात. आणि त्याचबरोबर महाप्राण जे आहेत तर 14 महाप्राणयुक्त वर्ण सांगितलेले आपल्याला. त्याच्यामध्ये सुद्धा माहितीये का त्याच्यामध्ये स्पर्श व्यंजनातले तुम्हाला 10 हे तुम्हाला काय दाखवलेले आहेत महाप्राण दाखवलेले आहेत. आणि श श स हे पण महाप्राण म्हणून सांगितलेले आहेत. आणि 14वा कोणता आहे ह. असे 14 तुमचे महाप्राणयुक्त वर्ण आहेत. म्हणून हे श श स हे महाप्राण व्यंजन सुद्धा आहेत. म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आता काय अ ब आणि ड योग्य आहे आणि ब क चूक आहे. आपल्याला काय ओळखायचं आहे योग्य ओळखायचं आहे. मग योग्य कोणते आहे अ ब आणि ड दिसतंय कुठं अ ब आणि ड योग्य. 4 नंबरचं हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. अशा रीतीने हा प्रश्न विचारलेला आहे. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी 10 प्रश्न बघितले. ते 10 प्रश्न बघताना आपण 10 प्रश्न असे बघितले ते पर्यायामध्ये पर्याय होते आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपण बघितलं साधं सिंपल सोपं उलट हे असतं. त्याचा अभ्यास परिपूर्ण आहे. त्याला कशाही प्रकारचा प्रश्न येऊ द्या त्याला याच्यामध्ये अडचण येत नाही. तर आता या ठिकाणी
आपण थांबूयात. असेच प्रश्न आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सुद्धा घेऊन येणार आहोत. धन्यवाद. जय हिंद.